गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडमध्ये 2 दिवसापासून पावसाने हाहाकार माजवलाय। पूर परिस्थितीमध्ये अडकलेल्या 200 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। गडचिरोलीतील 2 राष्ट्रीय महामार्ग मुसळधार पावसामुळे बंद पडले आहेत। नद्यांना पूर आल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यात, तर एक ठिकाणी एक कार पुराच्या पाण्यामध्ये वाहून जात होती, मात्र कारमधील दोघं थोडक्यात बचावलेत। गडचिरोलीतील भामरागडमध्ये गंभीर पूरपरिस्थिती उद्भवली आहे। वॉर्ड क्रमांक 11 मध्ये पुराचं जास्त पाणी असून पथकांच्या मदतीने अडकलेल्या नागरिकांसाठी जेवण आणि पाणी पोहोचवलं जात आहे। गडचिरोलीतील भामरागडमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे। पर्लकोटा नदीवरील मोठा पूलही पाण्याखाली गेलाय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। जवळपास 300 लोकांचं स्थलांतर करण्यात आलंय। गडचिरोलीतील पूर परिस्थितीचा रुग्णांनाही नाहक त्रास सहन करावा लागतोय। भामरागडपासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या भागामध्ये अडकलेल्या 2 आजारी महिलांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलंय। गोंदियाच्या पांगोली नदीच्या पुरामध्ये अडकलेल्या 8 मजुरांची नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं सुखरूप सुटका केली आहे। अचानक पाऊस वाढल्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे 8 मजूर पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते। जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले, त्यामधून 9432 क्युसेक्सने गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नाशिक जिल्ह्यामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून धरणं फुल भरली आहेत। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा हा 95% असून 1106 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। मुंबईसह कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या मुंबईमध्ये प्रचंड उघाडा जाणवतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाचं पुन्हा एकदा जोरदार आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। पुणे शहरामध्ये 2 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। शहर परिसरामध्ये हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय। शहरामध्ये 15 सप्टेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे। मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा चांगलाच फटका बसलाय। आता पुढील 2 दिवस विदर्भामध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। तसंच विदर्भातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पश्चिम विदर्भातील सर्व तालुक्यांमध्ये पावसाच्या सरासरी पावसानं पार केली आहे। सततचा पाऊस, अतिवृष्टी या आपत्तीमुळे 55 नागरिकांचा मृत्यू झालाय। शिवाय लहान मोठी 377 जनावरं मृत पावली आहेत। बीएमसीत लिपिक पदासाठी 1846 जागांची भरती निघाली आहे। या भरतीसाठी 10वी आणि पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्यात आली आहे। धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट लिमिटेडनं धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाच्या भूमिपूजनाचा घाट घातलाय। डीआरपीपीएलचा भूमिपूजनाचा घाट उधळून लावण्याचा इशारा धारावी बचाव आंदोलनानं दिलाय। कुलाबा, वांद्रे, सिब्स या मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा लवकरच वाहतूक सेवेमध्ये दाखल होणार आहे। साधारण 60% मुंबईकर मेट्रो 3 मार्गिका वापरण्यासाठी उत्सुक असून त्यातील 60% नागरिक सध्या रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणारे आहेत। लवकरच मुंबईमध्ये 1-2 नव्हे तर 5 रिंग रोड बांधले जाणार आहेत। या प्रकल्पासाठी सुमारे 70,000 कोटी रुपये खर्च होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। घर खरेदीदारांना व्याज व नुकसान भरपाईपोटी विकासकांनी द्यायच्या रकमेच्या वसुलीसाठी महारेरा अधिक प्रभावी यंत्रणा उभी करण्याच्या तयारीत आहे। यासाठी 2 सेवानिवृत्त तहसीलदारांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे। मुंबईतील प्रसिद्ध डबेवाल्याची कहाणी लवकरच केरळच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे। केरळ सरकारनं याला शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतलाय। लवकरच इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हा अध्याय समाविष्ट केला जाणार आहे। ऑक्टोबरमध्ये एसटीच्या ताफ्यामध्ये 50 ते 100 डिझेलवर धावणाऱ्या नव्या बस दाखल होणार आहेत। एसटी महामंडळाच्या हजारो बस खिळखिळ्या झाल्यानं अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे एसटीनं नव्या डिझेल बस घेण्याचा निर्णय घेतला आहे। संभाजीनगरमध्ये प्रत्येक रिक्षाचालक खाकी गणवेशात दिसलाच पाहिजे। सोबत रिक्षाची कागदपत्र, चालक परवाना आणि छातीवर बिल्ला असलाच पाहिजे, अशा सूचना वाहतूक शाखेनं दिल्या आहेत। बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही अशी तंबीच वाहतूक शाखेनं दिली आहे। भारतात रेल्वे अपघातांच्या प्रयत्नांमध्ये आणि घटनांमध्ये वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। ऑगस्टपासून देशभरामध्ये रेल्वे गाड्या रुळांवरून घसरण्याचे 18 प्रयत्न झाले आहेत। त्यापैकी 2 एकट्या कानपूर आणि अजमेरमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत।
गणेशोत्सव आणि ज्येष्ठ गौरी उत्सवामुळे फुलांना चांगलीच मागणी आहे। झेंडू, शेवंती, गुलाब या फुलांचे दर चांगलेच वधारले आहेत। पिवळा आणि भगव्या रंगाच्या झेंडूच्या फुलांना 100 ते 120 रुपये किलोच्या दरम्यान दर मिळाला आहे। मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये या आठवड्यात हळदीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। प्रति क्विंटल नांदेड बाजारामध्ये 13,050 रुपये प्रति क्विंटल आणि सांगली बाजारामध्ये 13,388 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला। कांदा बाजारभावामध्ये काहीशी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची 3,072 क्विंटल आवक होऊन 3,900 रुपये असा सरासरी दर मिळाला, तर कांद्याला कमीत कमी 2,950 रुपयांपासून ते 4,000 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। कापसाला समाधानकारक बाजारभाव मिळत असून ऑगस्ट महिन्यामध्ये किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिकचा दर मिळतो। त्यात आता भर पडली असून मागील आठवड्यामध्ये सरासरी 8,142 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे। मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर आज निर्णय होणार आहे। सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती चर्चा करून याबाबत निर्णय घेतील। सुप्रीम कोर्टाच्या चेंबरमध्ये चर्चा करून निर्णय दिला जाणार आहे। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम बसवलेल्या खासगी वाहनांसाठी महामार्गावरती दररोज 20 किलोमीटरपर्यंतचा प्रवास मोफत करण्याचा निर्णय घेतलाय। 20 किलोमीटरचा हा मोफत प्रवास केवळ महामार्गांवरच नाही तर एक्सप्रेसवेवर सुद्धा लागू असणार आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं उत्सवादरम्यान नागरिकांना निर्भेसळ सकस खाद्यपदार्थ मिळावेत यासाठी 1 सप्टेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे। मात्र दुधातील भेसळ ओळखताना अन्न निरीक्षकांना अवघड जात होतं। मात्र आता त्याला पर्याय म्हणून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एक यंत्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे। भारतात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत। ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीमध्ये देशामध्ये सर्वाधिक 60% नोकर भरतीची अपेक्षा आहे। गणेशोत्सव, आरास आणि देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असल्याची शक्यता असल्यानं भाविकांना वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी नाशिकमध्ये वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे। बुधवार ते सोमवार या दरम्यान सायंकाळी 6 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक मार्गामध्ये बदल झाला आहे। मुंबईतील घरगुती गणपतीचा उत्साह आणि देखावे नेहमीच चर्चेमध्ये असतात। तेजुकाय कॅम्प चाळीतील पराग सावंत यांनी संपूर्ण मुंबई दर्शनाचा देखावा उभारलाय। टाकाऊपासून टिकाऊ ही देखाव्याची संकल्पना आहे। यामध्ये कष्टकर्या मुंबईची संपूर्ण प्रचिती येते। बुलढाण्यात यंदाच्या गणपती उत्सवाचं आकर्षण ठरतंय ते म्हणजे पत्रकारांनी स्थापन केलेल्या गणरायाची मूर्ती। टीव्ही पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराची प्रतिकृती या गणरायाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते।